महाराष्ट्रातील परभणी जिल्हा दिनांक 10 डिसेंबर 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती एका माथेफिरूने त्या ठिकाणी फोडली आणि त्यानंतर तेथील आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते यांनी त्या माथेफिरूला पकडलं, मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. आणि दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबर परभणी बंद करण्याचं जाहीर आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आलं आणि त्यानुसार व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं, बंद करण्यात आला. आणि त्याच दिवशी बांगलादेशातील हिंदू यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत म्हणून त्या संदर्भात मूक मोर्चा भाजप आणि संघाच्या माध्यमातून आणि परभणी बंद अशा पद्धतीचं आयोजन संघ आणि भाजपने सुद्धा केलं होतं. आणि प्रशासनाने या दोन्ही बंदचा गांभीर्याने विचार केला नाही आणि व्यवस्थितपणे दुपारपर्यंत सगळे व्यापाऱ्यांनी बंदला सहकार्य केलं. बंद पूर्णपणे झाला म्हणून आंबेडकरी कार्यकर्ते जनसैनिक स्वतःच्या घरी गेले आणि त्यानंतर दुपारच्या नंतर अचानकपणे दगडफेक, जाळपोळ सुरू करण्यात आली. दुकानावर दगडफेक करण्यात येत होते, जाळपोळ करण्यात येत होती आणि त्याच्यामध्ये संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांचे लोक गळ्यामध्ये निळ्या गमछा टाकून अशा पद्धतीची जाळपोळ करत होते, दगडफेक करत होते. आणि या विषयावर प्रशासनाने शांतता राखण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळानंतर संध्याकाळी कोबिंग ऑपरेशन सुरू केलं. आणि भीमनगर असेल, ज्याच्या ठिकाणी आंबेडकरी विचाराचे लोक राहतात, त्यांच्या वस्त्या आहेत, अशा ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी घुसून, घरात घुसून जे भेटतील त्याला मारहाण करण्यात आली. युवकांना मारहाण करण्यात आली, महिलांना मारहाण करण्यात आली आणि बरेच 50 ते 60 युवक अटक करण्यात आले. 400च्या वरी गुन्हे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वाकुडे साहेब असतील, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. पुन्हा रवी सोनकांबळे असतील. या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस कोबिंग ऑपरेशन चालू असताना त्यांच्यासोबत संघाचे कार्यकर्ते सोबत होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संगनमत करून भीमसैनिकावर हल्ला केला, पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालय कोठडी देण्यात आल्यानंतर त्याला पण अटक करण्यात आलं. तो एका बाजूला थांबून व्हिडिओ तयार करत होता, जो की अन्याय अत्याचार होत होता, भीमसैनिकावर मारहाण करण्यात येत होती. आणि तो भीमनगर या त्या परिसरातील कार्यकर्त्याचा संबंधित सहकारी होता. तो वडार समाजाचा होता आणि संविधानप्रेमी होता. आणि अशा सोमनाथ सूर्यवंशीला अटक करण्यात आली. अटक करून त्यांनी PCR घेतला. PCR मारहाण केली. पुन्हा न्यायालयीन कोठडीत त्याला पाठवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याचा. आणि
तसे या पद्धतीचे त्याला इंजुरी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला हा रिपोर्ट आहे. तर त्या ठिकाणी असणारे संबंधित पोलीस यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच हा प्रकार घडल्यानंतर वातावरण शांत करण्यासाठी आंबेडकरी बाबासाहेबांचे नातू म्हणणारे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आलं. अगोदर सुजात आंबेडकरला पाठवण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर परभणी शहरात आले आणि त्या ठिकाणी आज सुद्धा ते पोलिसावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं म्हणत नाही. आता देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होतात तो भिडे बोळात संभाजी भिडे जो काही बिळामध्ये लपून बसलेला बाहेर निघतो, आता फिरतो आणि काहीतरी अर्वाच्य शब्द बोलणं आणि दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करणं. आणि बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं आणि ज्या वेळेस हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा CM होतो आणि गृह खातं स्वतःकडे होतो त्यावेळेस महापुरुषाचे अवमान केले जातात. भीमा कोरेगाव होतं, पुन्हा जालना येथील आंतरवेळी मराठ्यावर लाठीचार्ज ह्याच जातीवादी पेशव्याने देवेंद्र फडणवीसने केला आणि मुस्लिमांच्या मस्जिदीवर सुद्धा हल्ले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केले जातात. आणि या विषयाला दाबण्यासाठी संसदेमध्ये अधिवेशनामध्ये अमित शहा बाबासाहेबांच्या विषयी अवमान करणाऱ्या शब्दाचा उपयोग करतात आणि त्याच्यानंतर अमित शहाच्या विरोधात वातावरण निर्माण करणं आणि आंदोलन करणं आणि या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू असेल, भीमसैनिकांवर हल्ला असेल याच्यावर पडदा टाकण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. आणि त्या ठिकाणी रामदास आठवले यांची मुलाखत या बाईटमध्ये ते सांगतात की तशा पद्धतीचं अमित शहा यांनी काही बोललं नाही. आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या विरोधात बोललं नाही, काँग्रेसच्या विरोधात बोलला. पण काँग्रेसच्या विरोधात जे लोक पूर्वीचे काँग्रेस होते ते आज भाजपमध्ये असणारे यांचे बापदादा काँग्रेसमध्ये होते, म्हणून बाबासाहेबांना, आंबेडकरी विचारांना आणि संविधानाला विरोध करत होते. आणि तेच त्यांचे बापदादा त्यावेळेस होते. आता त्यांचे जे पिलावळ आहेत ते आज भाजपमध्ये आहेत आणि ते सध्या त्यांच्या आज्याचा बापाचा आदर्श घेऊन संविधान, आंबेडकरी विचारधारेला विरोध करतात आणि मनुवादी विचारसरणीच्या सोबत असतात. म्हणून या गोष्टीचा विचार करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर 302 दाखल झालं पाहिजे आणि याचा मुख्य आरोपी कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे, तो मनोरुग्ण आहे असं जाहीर केलं जातं. प्रत्येक वेळेस ज्याच्या ठिकाणी विटंबना होते अशा पद्धतीचा नाटक हे मनोरुग्ण आहे असं जाहीर करून त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. पण या ठिकाणी सत्यता बाहेर आली पाहिजे. या ठिकाणी राजकीय जसे सध्या झालेल्या निवडणुकीविषयी कोणी पराजित झालेला असेल तो काँग्रेस या महाविकास आघाडीचा असेल, त्यांना भाजपचे सरकार या महाविकास आघाडी सरकार आलं म्हणून दंगल झाली पाहिजे अशी भावना होती. आणि महाविकास आघाडीच्या लोकांची अशी भावना होती की आम्हाला या भीमसैनिकाचे आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी मतदान केलं नाही, म्हणून आंदोलन झालं पाहिजे आणि दंगल निर्माण झाली पाहिजे आणि मोठी दंगल निर्माण करून येथील संबंधित
भीमसैनिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या माध्यमातून संविधानाचा दुरुपयोग केला जातो आणि या संविधानाच्या विरोधात असणारं संघ देशामध्ये यांचं सरकार आहे. खाजगीकरण करण्यात येत आहे, आरक्षणाचा दुरुपयोग केला जातो, मराठा समाजावर आंतरवेळी या ठिकाणी लाठीचार्ज केला जातो आणि EVMच्या माध्यमातून ते कुणाला आणायचं कुणाला पाडायचं ते ठरवितात. सगळे यंत्रणा यांच्याकडेच आहेत. म्हणून या गोष्टीचा संविधानाचा आपल्याला आदर करतो. संविधान आपल्या बापाने लिहिलं असं आपण मानतो, पण संविधान फक्त दाखविण्यापुरतं संविधान आहे असं भासविलं जातं. सर्व यंत्रणावर भाजपने संघाने त्याच्यावर ताबा या कब्जा केलेला आहे आणि लोकशाहीची हत्या EVMच्या माध्यमातून होत आहे. आणि या EVMच्या विरोधात आम्ही जवळजवळ 2012पासून जनआंदोलन प्रबोधनच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत. या ठिकाणी आंबेडकरी नेते असतील ते भाजपचं काम करत आहेत, रामदास आठवले असतील, बाळासाहेब असतील आणि येथील असणारी काँग्रेस, या महाविकास आघाडी, हे आरामखोर हे सुद्धा येथील नेत्याला महत्त्व देत नाहीत. त्यांना मुस्लिम यांच्या नेत्याला महत्त्व दिलं जात नाही. ते काही करून आम्हाला मतदान देतात, भाजपला करत नाहीत. येथील बौद्ध असतील, दलित असतील, हे सुद्धा यांच्या नेत्याला महत्त्व कशासाठी द्यायचं हे काही करून आपल्याला मतदान देतात. अशा पद्धतीची काँग्रेस आणि महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील लोकांची या केंद्रातील इंडिया गठबंधनची विचारधारा झालेली आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी नेत्याचा आदेश न पाळता प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषण करा आणि परभणी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं त्या पद्धतीनेच आंदोलन सुरू झालं पाहिजे आणि संबंधित जे अधिकारी आहेत याच्या दोषी 302 दाखल झाल्याशिवाय आंदोलन थांबलं नाही पाहिजे. आणि आंदोलनावर पडदा टाकण्यासाठी अमित शहाने ज्या पद्धतीने हिवाळी संसदीय अधिवेशनात बाबासाहेबांचा अवमान केला त्याचा निषेध म्हणून देशात होत आहे. पण त्याचा निषेध निषेध तर झालाच पाहिजे. पण या घटनेपासून दुसऱ्या विषयाकडे लक्ष न टाकता परभणी या ठिकाणी घटनेला जो कोणी आरोपी आहेत त्यांना 302 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अटक करण्यात आली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा चलून येथील अशा पद्धतीचे कृत्य होणार नाही यासाठी संघर्ष चालू ठेवला पाहिजे. आणि या माध्यमातून नेत्या विकत असतील, नेते दलाली करत असतील, नेत्याला सोडून समाजाने एकत्रित राहणं आणि स्वाभिमानानं मताचा अधिकार विकू नये आणि स्वाभिमानानं सत्ता आणण्यासाठी समाजाने पुढाकार घेणं याचा विचार करून एकत्रित यावं. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.